नमस्कार, मी मंगेश मोळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट माझ्या युट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण नंदा तिथी प्रतिपदा या तिथीवर जन्म घेतलेल्या जातकांचा स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल समजून घेतलं. आज आपण भद्रा तिथी अर्थात द्वितीया तिथी या तिथीवरती जन्म घेतलेल्या जातकांबद्दल समजून घेऊया. जर तुमचा जन्म द्वितीया तिथी, मग ती शुक्ल पक्षातली असो किंवा कृष्ण पक्षातली असो, जन्म झाला असेल तर हा भाग तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी असेल. परंतु सुरुवातीसच मी एक गोष्ट सांगू इच्छितो की फक्त तिथीवरनं आपण कोणाचंही भविष्य किंवा कोणाचंही स्वभाव वैशिष्ट्य पूर्णपणे सांगू शकत नाही. त्यासाठी राशी, नक्षत्र इत्यादी गोष्टी आणि कुंडलीतील ग्रहस्थिती ही सुद्धा पाहणं आवश्यक असतं. तर द्वितीया ही तिथी, या तिथीला भद्रा तिथी म्हणतात. या तिथीचं दैवत म्हणजे ब्रह्मा. या तिथीवर जन्म घेणारे जातक समतोल, व्यवहार्य आणि सौम्य स्वभावाचे असतात. शांतता, नम्र स्वभाव आणि सामंजस्य हे गुण सुद्धा त्यांच्यामध्ये आढळतात. हे जे जातक असतात ते आपल्या कुटुंबाला प्राथमिकता देतात. तसंच सहज मैत्री करणारे आणि सहकार्य करणारे, बुद्धिमान आणि व्यावहारिक असे द्वितीया तिथीत जन्मलेले जातक आपल्याला पाहावयास मिळतात. परिस्थितीनुसार निर्णय घेणारे, व्यवहारी आणि निर्णय कुशल असे हे जातक असतात. सौंदर्य, कला आणि सर्जनशीलता यांच्यामध्ये ओतप्रोत असते आणि सौंदर्याबद्दल आणि कलेबद्दल यांना विशेष आवड असते. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घेणारे असे हे जातक असतात. संयमित आणि सावध असं आपण त्यांचं वर्णन करू शकतो. संयम आणि चिकाटी या गोष्टींमुळे हे जातक आपल्या आयुष्याला हळूहळू प्रगतीपथावर नेतात. आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. माझा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन वरती नक्कीच क्लिक करा, म्हणजेच माझे पुढील येणारे भाग तुमच्याकडे सहज उपलब्ध होतील. तर या द्वितीया तिथीवरती जन्म घेणाऱ्या जातकांबद्दल आपण समजून घेतल्यानंतर पुढील भागात आपण तृतीया अर्थात जया तिथींवरती जन्म घेतलेल्या जातकांबद्दल माहिती समजून घेऊया. तोपर्यंत नमस्कार.